राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्ते, मी प्रार्थना फिक्जरगी झपके। मी आताचे जे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके, त्यांची लहान बहीण, झपके सरांची मुलगी। मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, एक सुशिक्षित, एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलेला, एक मल्टीनॅशनल आता बिझनेस करणारा एक तरुण मुलगा तुमच्यामध्ये येत आहे नगराध्यक्ष पदाचा म्हणून, आणि एक नवीन चेहरा तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते सांगोलकरांना की शहराचा जर चांगला विकास तुम्हाला बघायचा असेल तर नक्की माझ्या भावाला निवडून द्या। तुम्हाला दिसतंच आहे विद्या मंदिरच्या स्वरूपात गेले जवळजवळ 20 वर्ष तो विद्या मंदिरच्या कारभारामध्ये आहे, आणि शाळेची जी डेव्हलपमेंट आहे, जे आजोबांचं विजन होतं तेच विजन आणि त्याच तत्वावर अजूनही तो खूप छान आत्तापर्यंत खूप छान त्यांनी विकास केलेला आहे। तर तो मॉडेल म्हणायला हरकत नाही, विद्या मंदिरचं विकासाचं जे मॉडेल आहे तेच तुमच्यासमोर आहे। तर तसंच तुम्ही ज्याला पक्षाचं पाठबळ नाही आहे, निष्पक्ष आहे, तो कुठल्याही पक्षाचं बॉदरेशन त्याला नाही आहे, अपक्ष म्हणून तो उभारलेला आहे। तर मी सगळ्यांना आवाहन करेन की एक निष्कलंक निष्पक्ष अशा हुशार तरुण उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं। एअर कंडिशनर हे त्याचं चिन्ह आहे। तर नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत तुम्ही बघितलं आहे की जे पारंपरिक जे आपले इलेक्शन चालू आहेत आतापर्यंत सांगोला, त्याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचं लोकांमधून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। लोकांच्या समस्या आम्ही जाणून घेत आहोत, आणि नियोजनाचा जे आखाडा आहे तो सगळा आमच्याकडे तयार आहे की सांगोला कसं शहर मोठे चांगलं सुधारेल आणि विकास होईल सांगोल्याचा। तर त्याच्यासाठी सांगोला शहराच्या विकासासाठी नक्की विश्वेश झपके यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि आमच्याबरोबर प्रभागाचे आहे 4 नंबर प्रभागामध्ये महिलांमध्ये अंकलगी मॅडम आहेत, आणि आपले चाचा आहेत दिलावर तांबोळी, ते प्रभाग 4 मधून आपले 2 आहेत उमेदवार। तर त्यांनाही भरघोस मताने निवडून द्या। एक चांगली नगरपालिका आणि शहराच्या विकासासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य खूप गरजेचं आहे। धन्यवाद। शीला प्रबुद्धचंद्र झपके, माझा मुलगा विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके, तो नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे, आणि त्याचं चिन्ह एअर कंडिशनर हे आहे। आणि विकासाचं आमच्या सगळ्यात जवळजवळ ही 4थी पिढी आता ह्या समाजकारणामध्ये आहे। राजकारण ते करत नाहीत, समाजकारणच फक्त करतात। माझ्या सासूबाई होत्या नगराध्यक्ष, महिला नियुक्त अगोदरच्या, परत आज्य सासरे होते, माझे पती नगराध्यक्ष होते, आणि आता माझा मुलगाही यामध्ये उतरलेला आहे। आणि फक्त विकासाचं हेच त्याचं ध्येय आहे, शहराचा विकास हेच त्याचं ध्येय आहे। तर सर्वांनी त्याला निवडून द्यावं ही मी सगळ्यांना सांगू इच्छिते। शहरामध्ये आपण फिरत आहात आणि रस्त्याची आणि गटारीची अतिशय दुरावस्था आहे, त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटते? नाही, आम्ही वाड्या वस्त्यावरून फिरलेलो आहे, गावातून फिरलेलो आहे, सगळीकडे तीच अवस्था आहे। पाणी आणि रस्ते, वीज, वाड्या वस्त्यावर अजिबात वीज नाही आहे, त्या लोकांची इतके म्हणजे प्रॉब्लेम आहेत, आणि सगळीकडे वाड्या वस्त्यावर पण वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत। त्याच्यामुळे ते सगळं सोडवण्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश झपके यालाच निवडून द्या। 4 मधून महिला उमेदवार स्वाती मकरंद अंकलगी। मी परवा पण सांगितलेलं आहे, आमचे एका पॅनेलमधले 3 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश दादा, महिलांसाठी स्वाती अंकलगी, आणि जेंट्समधून दिलावर तांबोळी। आज सांगते की आम्हाला सांगोल्याचा विकास करताना कुठलाही धर्म जात भेद ठेवायची नाही, म्हणून आम्ही आज एकजुटीचा म्हणजे धडा शिकवायसाठी एकत्र आलेलो आहे, आणि एकजुटीतूनच कसं सांगोला साकारलं जाणार आहे ह्याचं उदाहरण आता सध्या आमच्याबरोबर आहेच आहे। आज आम्ही सगळे मिळून प्रचार करतोय, इकडं तिकडं असं कुणीही नाही, अपक्ष उमेदवार आहेत तिन्ही पण, एकत्रच चाललोय। आणि एक मतदारांना आवाहन करायचं आहे, म्हणजे थोडंसं आपल्या भाषेत सांगते, जर घराचा बाप शिकलेला असला तर अख्खं घरदार सुशिक्षितपणाच्या रस्त्यावरती जाते। हा एवढाच मनात विचार ठेवावा आणि आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं हे आवाहन जनतेला मनापासून करतो। प्रभाग क्रमांक 4 मी दिलावर हुसेन तांबोळी नगरसेवक या पदासाठी उभा आहे। माझं चिन्ह हेलिकॉप्टर आहे। काय जनतेला आवाहन करणार आहे तुमच्या जनसंपर्क? आतापर्यंत जे कारभार एकंदरीत 9 वर्ष झाले, सांगोला नगरपालिकेची निवडणुका होऊन ह्या तर 4 वर्षात काय परिस्थिती झाली हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे। कुणीही 4 वर्षामध्ये विचारलेलं नाही, सगळ्या गोष्टीची अडचण आलेली आहे।
4 वर्षामध्ये ह्याचं कारणच असं आहे, सरकारचं निवडणुका नव्हत्या, त्यामुळं अतिशय वाईट परिस्थिती आपल्यावरती निर्माण झालेली आहे. तर ते आता निवडणुका आलेल्या आहेत, हे परिस्थिती चांगली सुधारण्यासाठी, लोकांना चांगली सेवा देण्यासाठी, या ठिकाणी स्वच्छ मार्गाने कामं करण्यासाठी और कुठल्याही गोष्टीचं आपण खोटं काम न करता सरळ मार्गाने आपण काम करणार आहोत. कुठल्याही करप्शनला बळी पडणार नाही, स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवू आणि कामामध्ये बी चांगल्या पद्धतीने लक्ष टाकून योग्य रीतीने आपण कामं केली जातील आणि लोकांनाही भरपूर सगळ्या गोष्टीतून, आरोग्य असू दे, पाणी असू दे, कुठल्याही स्वच्छता विभाग असू दे, त्याच्यामध्ये आपण चांगलंच लक्ष टाकून वैयक्तिक कुणाचे सरळ मार्गी कामं असतील तरी त्याच्यामध्ये काहीही भेदभाव न करता नागरिकांना अतिशय पद्धतीने आपण त्यांना योग्य न्याय दिला जाईल